डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे पुनर्वसन. सदरली वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 13 जून 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत म्हणजे लोकसभेत किंवा विधानसभेत एखाद्याचा पराभव झाला की त्याला मागच्या दारानं म्हणजे विधान परिषद किंवा राज्यसभेच्या मार्गाने नेऊन ठेवलं जातं. पूर्वी याच्यामध्ये फक्त दरबारी राजकारणी असायचे, पण आजकाल कार्यकर्त्यांचीही मागणी असते, पक्षांचीही गरज असते आणि तेवढीच ती त्या नेत्याची आवश्यकता असते. म्हणून अशा पराभूत नेत्यांना मागच्या दारानं संसदीय सभागृहामध्ये दाखल केलं जातं. यालाच आपण आता पुनर्वसन म्हणू लागलेलो आहोत. यालाच राजकीय पुनर्वसन असं म्हणतात. तेव्हा यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पुनर्वसन. निवडणुकीत पराभव झाला की लोकमताचा आदर केला जातो. निवडणुकीत पराभव झाला की लोकमताचा आदर केला जातो. पुनर्वसनाचा नवा नाट्यप्रयोग मग लगेचच सादर केला जातो. पुनर्वसनाचा नवा नाट्यप्रयोग मग लगेचच सादर केला जातो. मग लगेचच सादर केला जातो. पुन्हा एकदा पहिलं कडू. निवडणुकीत पराभव झाला की लोकमताचा आदर केला जातो. आम्हाला लोकमत मान्य आहे, जनादेश आम्हाला मान्य आहे, आम्ही पराभव स्वीकारतो. म्हणून निवडणुकीत पराभव झाला की लोकमताचा आदर केला जातो. पुनर्वसनाचा नवा नाट्यप्रयोग मग लगेचच सादर केला जातो. पुनर्वसनाचा नवा नाट्यप्रयोग मग लगेचच सादर केला जातो. मग लगेचच सादर केला जातो. सदरील वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू. पुढच्या दाराने नाकारलेले. पुढच्या दाराने नाकारलेले मागच्या दाराने घुसवले जातात. पुढच्या दाराने नाकारलेले मागच्या दाराने घुसवले जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही मतदार राजे फसवले जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही मतदार राजे फसवले जातात. मतदार राजे फसवले जातात. पुन्हा एकदा दुसरं कडो. पुढच्या दाराने नाकारलेले. पुढच्या दाराने नाकारलेले मागच्या दाराने आत घुसवले जातात. पुढच्या दाराने नाकारलेले मागच्या दाराने आत घुसवले जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही मतदार राजे फसवले जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही मतदार राजे फसवले जातात. मतदार राजे फसवले जातात. म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक जी प्रत्यक्ष मतदार राजे करतात आणि अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे मतदारांच्या वतीनं लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मतदान करतात. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिकेचं नाव पुनर्वसन. निवडणुकीत पराभव झाला की लोकमताचा आदर केला जातो. निवडणुकीत पराभव झाला की लोकमताचा आदर केला जातो. पुनर्वसनाचा नवा नाट्यप्रयोग लगेचच सादर केला जातो. पुनर्वसनाचा नवा नाट्यप्रयोग लगेचच सादर केला जातो. लगेचच सादर केला जातो. शेवटचं आणि दुसरं कडं. पुढच्या दाराने नाकारलेले. पुढच्या दाराने नाकारलेले मागच्या दाराने घुसवले जातात. पुढच्या दाराने नाकारलेले मागच्या दाराने घुसवले जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही मतदार राजे फसवले जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही मतदार राजे फसवले जातात. मतदार राजे फसवले जातात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पुनर्वसन. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता
माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचत. सूर्यकांती 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 सूर्यकांती